आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटक आणि आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक स्वागत करायचंय। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नामदार महेश दादा शिंदे साहेब यांच्या सभागृती माननीय डॉक्टर प्रियाताई शिंदे या आपल्या सातारा जिल्हा परिषदेच्या नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत। जेबी फेस्टिवल सातारा 2026 यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करायचंय। जेबी फेस्टिवलच्या आधारस्तंभ माननीय डॉक्टर अरुणताई बर्गे यांचं देखील पुन्हा एकदा मी स्वागत करतो। या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित स्वागत करतो आणि मी अजयजी यांना विनंती करतो की आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया। अवघ्या काही क्षणामध्ये सेलिब्रिटी हॅलो हॅलो वर्ष आजपासून सुरू झालेले या महामानवांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते होते। माननीय डॉक्टर प्रियाताई शिंदे, माननीय अरुणताई बर्गे मॅडम, माननीय सुनीलदादा काटकर आमचे मार्गदर्शक अण्णा वैदंडे, जेबी फेस्टिवलचे अध्यक्ष माननीय संदीपभाऊ शिंदे, माननीय रेश्माताई शिंदे, माननीय सतीजी रावखंडे, माननीय महेंद्रजी गायकवाड, माननीय अजिंक्य बक्से या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य संस्थापक माननीय प्रियाताई शिंदे यांच्या शुभ हस्ते प्रतिमांचं पूजन पुष्पहार घालून होते। आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आजच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवूया। महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज या महामानवांच्या प्रतिमांचं पूजन जेबी फेस्टिवलच्या विचारमंचावरती मान्यवरांच्या शुभ हस्ते होते। ज्यांनी शिक्षणाची दारं सर्व समाजाला खुली केली आणि यांचा आदर्श ज्यांनी घेतला आणि गुरु मानलं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचाराने प्रेरित होऊन जेबी फेस्टिवल वर्ष 19 साजरे होते। ज्यांनी आपल्याला गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी स्वतःच राज्य असावं आणि ते निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्यामुळे संबंध गुलामगिरीत पडलेल्या समाजाला शिक्षणाची दारे खुली गेली ते महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांचाच वारसा पुढे चालून मुलींसाठी शिक्षण देणाऱ्या भारतातील पहिल्या महिला मुख्याध्यापिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संबंध भारताचं संविधान लिहून संबंध मानवाला सर्वांचे हक्क मिळवून दिले असे महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक समतेचा लढा ज्यांनी स्वतः निर्माण करून आम्ही स्वागत करतो। यानंतर जेबी फेस्टिवलच्या वतीने सर्व मान्यवरांचा राजा शिवछत्रपती ज्यांनी या भारताचं संविधान लिहिलं आणि माणसाला माणूस म्हणून जगायचं शिकवलं ते म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई या सर्व महापुरुषांच्या स्मृतीचं अभिवादन करून जेबी फेस्टिवल वर्ष 19 आज या ठिकाणी पार पडत आहे। गेली 18 वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीने ही सांस्कृतिक, सामाजिक आणि विचारांची चळवळ या ठिकाणी राबवण्याचं कार्य जेबी सामाजिक व सांस्कृतिक विचार मंचाच्या वतीनं या सातारा नगरीमध्ये या गांधी मैदानावर होत आहे।
दिवंगत किशोरभाऊ तपासे यांच्या मनामध्ये गेल्या 18 वर्षापूर्वी एक विचार आला आणि आपल्याला या ठिकाणी जयभीम फेस्टिवल जसा ज्या पद्धतीने पुण्यामध्ये होतो त्याच पद्धतीने या ठिकाणी साताऱ्यामध्ये घेता येतोय का. आणि असं आमच्या कमिटीमध्ये चर्चा ज्यावेळेस झाली, अण्णा वायरंडे आम्ही हे सर्वजण आम्ही एकत्र होतो त्यावेळेस आणि ह्या सर्व भाऊनी मांडलेल्या विचाराचं या ठिकाणी अत्यंत तंतोतंत चांगल्या पद्धतीने पालन करून आजपर्यंत ही विचारांची चळवळ या सामाजिक कार्याच्या माध्यमातून आज अविरतपणे आम्ही या ठिकाणी चालू ठेवतो. खऱ्या अर्थानं आज हे 19वे वर्ष सुरू होत आहे आणि ह्या 19व्या वर्षाच्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी असलेल्या आमच्या प्रियाताई शिंदे, जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा आज या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. प्रथमतः आपल्या सर्व भीम बांधवांच्या वतीनं मी प्रियाताईंचं मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले नेहमीच आमच्या पाठीवर शबासकीचे थाप देणारे या संस्थेचे सल्लागार म्हणून असलेले आमचे सुनीलतात्या काटकर सुद्धा आज या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्यांचंही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. कोविड सारख्या महामारीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने ज्यांनी रुग्णांना सेवा दिली, स्वतः 3 वेळा कोविड पॉझिटिव्ह होऊन सुद्धा या ठिकाणी रुग्ण सेवेचा वसा ज्यांनी सोडला आहे अशाच आमच्या आमदार महेशदादा शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण मतदार संघामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या आमच्या अरुणताई बर्गे, डॉक्टर अरुणताई बर्गे या सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी मनापासून खऱ्या अर्थाने स्वागत करतो. या ठिकाणी या विचारपीठावर आमच्या आमोजी सहमत असतील आणि आज या ठिकाणी काम करत असताना एक चांगल्या विचाराची माणसं बरोबर असावी लागतात. खऱ्या अर्थानं बरेच कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला साजरे करता येतात. अशा पद्धतीने आमच्या कमिटीमध्ये या संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय शाही सावंत असतील, या संस्थेचे सचिव आमचे सन्माननीय परीक्षी कांबळे साहेब असतील, आमचे खजिनदार नटराज शिंदे, या ठिकाणी उत्सव कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्रजी गायकवाड, त्याचबरोबर आदेश चव्हाण, अजिंक्य तपासे, या ठिकाणी या संस्थेचे उत्सव कमिटी संस्थेचे सचिव असतील आमचे सतीश रावखंडे, रवी माने, जीवन जंजन, प्रवीण राजे, सचिन वायदंडे, कुमार भोयटे आणि गेल्या 18 वर्ष हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन आणि सूत्रसंचालन करणारे सन्माननीय रघुनाथजी बाबर असतील, उमेशजी लांडगे असतील, आमच्या उमिताताई जाधव असतील, या सर्वांचंच या कार्यक्रमापासूनही मनापासून स्वागत करतो. आमचे नितीनजी सूर्यवंशी, या ठिकाणी अजय गायकवाड असतील, या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी या कार्यक्रमाला माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्वच भीम बांधव यांना मनाचा सप्रेम जय भीम करतो. आणि पाचगवतीवरून आमचे मित्र आलेले कांबळे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाप्रसंगी स्वागत करतो. खऱ्या अर्थानं या ठिकाणी या कार्यक्रमाला आज एक आगळंवेगळं रूप प्राप्त होत असते आणि या कार्यक्रमाला या 13 तारखेला प्रत्येक वर्षाच्या 13 तारखेला साताऱ्यामध्ये अत्यंत चांगलं काम करणारे जे काही मान्यवर मंडळी असतात, समाजामध्ये समाजाचं हित जोपासण्यासाठी समाजासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण समाजाचं काहीतरी दिलं असेल कार्य करणारी जी मंडळी, अशा मंडळींचा शोध घेतला जातो आणि त्या मंडळींना प्रत्येक वर्षी पुरस्कार दिला जातो. आणि हा मानाचा जय भीम पुरस्कार हा जो आहे तो हा या ठिकाणी आज डॉक्टर ओंकार रमेश पाटील यांनी वैद्यकीय सेवेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने रुग्णांना सेवा देण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून केलेलं आहे. त्यांचा सुद्धा या ठिकाणी जय भीम फेस्टिवलच्या माध्यमातून पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान होत आहे. त्यांच्यासाठी एक जोरदार आपण टाळ्या वाजवूया. या ठिकाणी सामाजिक चळवळीमध्ये किशोरभाऊंच्या खांद्याला खांदा लावून अत्यंत चांगल्या पद्धतीनं आठवले साहेबांबरोबर या एक चांगल्या पद्धतीची चळवळ या संबंध जिल्ह्यामध्ये एक विचाराची चळवळ ज्यांनी राबवली, ते दलित चळवळीतील आमचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय आप्पासाहेब गायकवाड यांचा सुद्धा आज या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान होत आहे. त्याचंही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर चित्रपट नगरी आहे साताऱ्यामध्ये अनेक कलाकार तयार होत असतात. साताऱ्याच्या नगरीने अनेक दिग्गज कलाकार दिले, सयाजीराव शिंदे सारखे असंख्य कलाकार आज या ठिकाणी साताऱ्याच्या ह्या भूमीतून तयार झालेले, साताऱ्यामध्ये कलाकार त्याच्या पद्धतीनं गायक तयार झालेले, असेच एक चांगले उमदे कलाकार आज या ठिकाणी संतोष पाटील सिने कलाकार यांचाही या ठिकाणी या जय भीम फेस्टिवलच्या माध्यमातून सिने कलाकार म्हणून त्यांना दिवंगत लक्ष्मण जगन्नाथ शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार देऊन
त्यांचाही सत्कार होत आहे. त्याचबरोबर अनेक संस्था बघा समाजामध्ये चांगल्या चांगल्या काम करणारे भरपूर संस्था आहेत. समाजाचं आपण काहीतरी खऱ्या अर्थानं देणं लागतोय. लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात आणि त्या मुलाला आपल्याला चांगल्या पद्धतीने म्हणजे मतिमंद मुलांचं एक सामाजिक संस्था म्हणून एक चांगल्या पद्धतीने काम करणारी संस्था आहे आणि त्या संस्थेला आज या ठिकाणी पुरस्कार दिला जातोय. असा हा पुरस्कार आशाभवन मतिमंद विद्यालय कोढोली यांना या ठिकाणी पुरस्कार देण्यात येत आहे. खऱ्या अर्थाने या चारही पुरस्कारकर्त्यांचं मी मनापासून सर्व भीम बांधवांच्या वतीने मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला 11 तारखेला सातारा जसं मी म्हणलं की चित्रपट वेगळी आहे. सातारामध्ये अनेक कलाकार तयार होत असतात. त्याच पद्धतीने या साताऱ्यामध्ये अनेक गायक सुद्धा आता तयार व्हायला लागले. म्हणजे कराओके सारखे चांगले चांगले ग्रुप गल्लीमध्ये आता तयार होऊ लागले. मग या लोकांना एक चांगलं हक्काचं स्टेज मिळावं, हक्काचा मंच मिळावा म्हणून या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून आम्ही कराओके सिंगिंग सुपरस्टार स्पर्धा चालू केली. 11 तारखेला ती स्पर्धा झाली. 12 तारखेला काल महाराष्ट्राची लोकधारा नावाचा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने झाला. आज या ठिकाणी सर्वात चांगला आणि अत्यंत दर्जेदार कार्यक्रम असलेला संबंध महाराष्ट्रावर गाजत असलेला बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनाचा कार्यक्रम तुफानाचे दिवे ज्यांचं गाणं संबंध महाराष्ट्रावर फेमस आहे असे हे तुफानाचे दिवे अजय दिहाळे यांचा कार्यक्रम आज या ठिकाणी या 13 तारखेला संपन्न होत आहे. खऱ्या अर्थानं मित्रांनो आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रमुख मुख्य मर्म तुम्हाला सांगावं असं वाटते की या कार्यक्रमाच्या आपल्या अध्यक्षा सन्माननीय डॉक्टर प्रियाताई शिंदे अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या सातारा यांचा जयभीम सामाजिक व सांस्कृतिक विचार म्हणजे यांच्या वतीनं नागरी सत्कार सुद्धा होणार आहे. खरं तर या कार्यक्रमाचं 19वा वर्ष पार पडताना आज या प्रांगणामध्ये इथं कार्यक्रम होते. खरोखर आम्हाला मनापासून आनंद होते. एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या पद्धतीनं या ठिकाणी महामानव म्हणजे ही भूमी जी आहे ती महामानवाच्या पदस्पर्शाला पावन झालेली आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्राथमिक शिक्षण या शाळेमध्ये झालेलं आहे. इथंच या शाळेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकलेले त्यांनी शिक्षणाचा पाया या ठिकाणी रचलेला आहे. कडगुणमध्ये खटाव तालुक्यामधलं कडगुण गाव आहे. या कडगुण गावामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंचा जन्म झालेला आहे. त्यांची जन्मभूमी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची 13वी गादी या ठिकाणी. खऱ्या अर्थानं ही भूमी जी साताऱ्याची भूमी या इथल्या सर्व महामानवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खऱ्या अर्थानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेमध्ये शिकले त्या शाळेच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम होत आहे. आम्हाला मनस्वी आनंद होतो आणि खऱ्या अर्थानं याच्यासारखं भाग्य हे कुठलंही नसेल असं म्हणायला काय हरकत नाही. आज या ठिकाणी आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक मी थांबवतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. यांचा सन्मान करायचा आहे. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून माननीय डॉक्टर अरुणताई बर्गे यांचा सन्मान शाल, सन्मान चिन्ह, पुस्तक देऊन हा विचारमंच करत आहे. माननीय डॉक्टर अरुणताई बर्गे यांचा सन्मान माननीय सौ रेश्माताई शिंदे यांच्या शुभ हस्ते होते. भाऊंच्या शुभ हस्ते शाल, सन्मान चिन्ह, पुस्तक देऊन होते. आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे आणि या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होते. या आणि ह्या विभूतीला हा सुरू केला ते आमचे बुद्धभाषी किशोर भाऊ तपास त्यांच्या माघारी त्यांच्या प्रेरणेनं ज्याने हा उत्सव अविरत चालू ठेवला ते युवकांचं प्रेरणास्थान असणारे आमचे नेते संदीप भाऊ शिंदे यांची 19 वर्ष असणारी तपस्या आहे. त्यांच्यासोबत साथ देण्याची जबाबदारी पाहिली तर 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एका कुटुंबाची नंद भाऊजे एका ठिकाणी भेटी घालून बसली त्याचा आम्हाला एवढा मोठा आनंद वाटला. जोरदार टाळ्या. समन्वय असणाऱ्या नंद भाऊजेसाठी जोरदार प्रत्येक बाईने वाजवली पाहिजे. तीच खरी सावित्रीबाईंना खरी श्रद्धांजली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्हाला फार चांगलं आहे. आता चुकून रेश्माताईंनी त्यांना शाळा घातली तर प्रामाणिकपणे नंदीला आनंद भाऊजेच्या खांद्यावरती घालायला लागली. रेश्माताई तुमचं 19व्या वर्षी फार मोठं पुण्य आहे की तुम्ही संदीप भाऊंच्या मागे उभे राहिला आणि ही सगळी प्रेरणा आम्हाला मिळाली. आज या गोष्टीचं म्हणणे की सगळे मान्यवर तात्या 19 वर्ष संदीप भाऊंनी हा यज्ञ किशोर भाऊंच्या माघारी चालू ठेवलाय. हा तुम्हा सगळ्यांचा एकदा जोरदार देवी फेस्टिवलच्या 3 साठी द्या. आदरणीय प्रिया
जय भीम सामाजिक व सांस्कृतिक विचारमंच सातारा यांच्या वतीनं या विचारमंचाच्या वतीनं हा मानाचा नागरिक सत्कार करताना आम्हाला विशेष आनंद वाटतो. प्रियताई बहिणाबाई असं म्हणतात की येळ येळ माझ्या योग्या तुझ्या कानी मी सांगते लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. प्रियताई काळसिद्धेश्वर महाराज असं म्हणतात की ज्याचं मन स्वच्छ आहे तो जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात कुठल्याही मानवाबरोबर बसू शकतो. जात पात धर्म वाद कुठलाही न मानता आज तुम्ही सिंधेच्या एका सामान्य शेतकरी कुंडी कुटुंबात जन्माला आलेल्या मुलीनं कर्तृत्वाच्या पटाकामध्ये असामान्य कर्तृत्व करून दाखवलं आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टरी व्यवसाय हा केवळ उपजीविकेचं साधन नसून ते उपासनेचं साधन आहे हे जागरगावच्या शिंद्यानं सांगितलं आणि दुसरं जो विद्यार्थी महात्मा फुले सावित्रीबाईंसाठी ज्यांना दोन वेळा संदीप भाऊनी सांगितलं की ज्यांना दोन वेळा कोरोना होऊन सुद्धा महात्मा फुले सावित्रीबाईंच्या एकेपणाचं कल्याण प्लेटच्या साथीची आठवण करून देणारे हे दाम्पत्य प्रियताई तुमच्यामुळे लाखो कुटुंब वाचले. त्या लाखो कुटुंबाचा सलाम करण्यासाठी आज हे मानपत्र आम्ही तुम्हाला देवीच्या वतीनं देतोय. खरं तर प्रियताई तुम्ही केवळ स्वतःच्या माघारी फक्त एक प्रियताई जन्माला घातली म्हणून प्रयत्न करत नाही, तुम्ही अशा लाखो प्रियताई जन्माला घालण्यासाठी प्रयत्न करतात. आणि झेडपीचं भाग्य तात्या कसं आहे माहितीये का, किती काही झालं तरी एक यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्वप्नातला एक तरी सच्चा विचारांची सावित्री मला जेपीचा अध्यक्ष मिळाली पाहिजे. आणि आम्हा सर्वांचं भाग्य आहे की जेपी फेस्टिवलचं भाग्य आहे की आणि यथोचित अशा सावित्रीचा सत्कार आम्ही करतोय म्हणून हे सन्मानपत्र आम्ही तुम्हाला देतोय. खरं तर प्रियताई आज महेशदादांच्या मागे आमदार साहेबांच्या मागे आपण ताज मानेनं उभ्या आहात. एक यशस्वी पुरुषाच्या मागे एक यशस्वी स्त्री असते, पण आजही तुमच्या डोळ्याबद्दल तेज आजही त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या बहुजनांच्यासाठी असणारा तुमचं झटणं 18 तास काम करणं हे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली आहे. आणि म्हणूनच हा पुरस्कार तुम्हाला देताना आम्हाला विशेष आनंद होतोय. म्हणूनच आज तुमच्या आयुष्यामध्ये उदंड बळ उदंड कीर्ती आणि अशीच बदल आपण घ्यावे आणि याच शिंदे घराणं ही शिंदेशाही आणि संदीप भाऊंच्या कुटुंबियावर ईश्वरांच्या जयभीम फेस्टिवलवर असंच प्रेम ठेवावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि हा पुरस्कार आपण सन्मानाने स्वीकारावा अशी मी संदीप भाऊ अण्णांना तात्याला विनंती करतो आणि हा पुरस्कार आपण सन्मानाने स्वीकारावा अशी विनंती. श्री संदीप भाऊ शिंदे, माननीय अण्णा वायदंडे, शहाजी सावंत साहेब, अजिंक्य नभासे, सतीजी रावखंडे, महेंद्रजी गायकवाड, नटराजी शिंदे, प्रदीपजी कांबळे, वनिताताई जाधव या सर्वांच्या उपस्थितीत माननीय डॉक्टर प्रियताई शिंदे सर्व भीम बांधवांसाठी लागणारा कार्यकर्ता निवडून त्यांचा सन्मान करणं हे एक आद्य कर्तव्य समजतो. आणि म्हणूनच हा पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होते. कराडच्या भूमीमध्ये आप्पासाहेब गायकवाड यांनी जे कार्य केलेले त्या कार्याचा गौरव करणं हे आमचं आद्य कर्तव्य समजून दिवंगत किशोरभाऊ तपासी स्मृती गौरव घर अर्पून अनेक रुग्णांची सेवाच नव्हे तर अनेक रुग्णांना जीवनदान देण्याचं काम डॉक्टर ओंकार पाटील यांचा सन्मान जयभीम फेस्टिवलच्या वतीने जयभीम फेस्टिवल विशेष जनित आरोग्य पुरस्कार माननीय संदीप भाऊ शिंदे यांच्या शुभ हस्ते माननीय डॉक्टर प्रियताई शिंदे मॅडम, माननीय डॉक्टर अनंतराय बर्गे, माननीय सुनीता गाटकर, माननीय अण्णा वायदंडे, शहाजी सावंत या सर्वांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन आपल्यास गौरव करण्यात येते. मानपत्र, सन्मान चिन्ह, पुस्तक, शाल देऊन हा गौरव आपण जोरदार टाळ्या वाजवून या सत्कारोत्तीचा सत्कार सन्मानपूर्वक स्वीकारायचा आहे. संतोष पाटील यांच्या आई यांच्या सुविध पत्नी या देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. यांची कन्या देखील या ठिकाणी उपस्थित आहे. लेखाचा स्वीकारायचा आहे आणि जयभीम फेस्टिवलच्या वतीने तमाम सातारकरांच्या वतीने आपला सन्मान शाल, सन्मान चिन्ह, पुस्तक आणि मानपत्र देऊन आपला गौरव होते. माननीय प्रियताई शिंदे, माननीय डॉक्टर अरुणताई बर्गे, माननीय सुनीता गाटकर, माननीय अण्णा वायदंडे, माननीय शहाजी सावंत, माननीय सतीजी रावखंडे, माननीय
अजिंक्य तपासे, माननीय प्रदीपजी कांबळे आणि हस्ते हा सन्मान आपला होत आहे. अशीच आपली सेवा ही सदैव घडो आणि आपणास जयभीम फेस्टिवलच नव्हे तर फिल्मफेअर अवॉर्ड मिळो अशी तमाम साधनाची जबाबदारी यांच्यावरती आहे असे आशाभाव मतिमंद या शाळेतील शिक्षक यांचा सन्मान चिन्ह पुस्तक आणि मानपत्र जेवण होत आहे. आपणास आम्हाला खूप आनंद होतो. फादर अजेश जोसेफ आणि रमेश उभारे हे या संस्थेच्या वतीने सन्मान स्वीकारण्यासाठी विचारांच्यावरती उपस्थित. आपण जोरदार टाळ्या वाजवून यांचा सत्कार करायचा आहे. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते अतिशय सन्मानपूर्वक प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होतो. ही संस्था अधिकाधिक करावा. यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं आमचे मित्र आणि दिवंगत कैलासवासी किशोर भाऊ तपासे यांच्या स्मरणार्थ आज या ठिकाणी जयभीम सामाजिक व सांस्कृतिक जयभीम फेस्टिवल म्हणून 19 वर्षापासून सतत सातत्यानं या ठिकाणी साजरा होतोय. आजच्या या फेस्टिवलसाठी आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपल्या नवनिर्वाचित जिल्हा परिषदेच्या लोकप्रिय अध्यक्षा आदरणीय प्रियाताई शिंदे, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या सहकारी डॉक्टर अरुणाताई बर्गे, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांच्या नियोजनामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं जातं ते या कार्यक्रमाचे कर्ते जिल्हा परिषद सदस्य संदीपभाऊ शिंदे, महाराजांचे आणि किशोर भाऊंच्या खांद्याला खांदा देऊन आजपर्यंत काम करत आलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय अण्णा वायदंडे, आमच्या भगिनी आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेश्माताई शिंदे, शहाजी सावंत, त्याच पद्धतीनं आपल्या मनोगतातून आणि आदरणीय प्रियाताईंचं पत्राचं वाचन ज्यांनी केलं ते कवी प्रदीप कांबळे, व्यासपीठावर संदीपभाऊ अण्णा वायदंडे, आमचे बाबर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी. हा कार्यक्रम सतत सातत्यानं 19 वर्ष चालू ठेवलाय. बोलते ती इकडे घे. कैलासवासी किशोर भाऊ तपासे आणि अण्णा वायदंडे म्हणजे कधीही प्रियाताई महाराजांच्याकडे यायचं म्हणलं तर ही जोडगोळी असायची. आणि किशोर भाऊ तपासे आपल्यातून निघून गेल्यानंतर अण्णा वायदंडेंनी संदीप भाऊंसारखा एक उमदा कार्यकर्ता ज्या वेळेला भाऊंचा एक भाचा म्हणून उदयास आला, संदीप भाऊंनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं. आपल्या सर्वांचं दैवत असलेले आर्थिक सुद्धा महत्वाची गोष्ट असते आणि ती सगळ्या गोष्टीतून सगळ्यांना बरोबर घेऊन संदीप भाऊंनी ती चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी गेले कित्येक वर्ष या ठिकाणी फेस्टिवलच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला एक या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना ज्यांनी समाजकार्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलंय त्यांना या ठिकाणी पुरस्कार दिला जातो. या दोन्ही महामानवाला अभिवादन करत असताना छत्रपती उदयन महाराज, श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह महाराज आणि त्याचबरोबर कोरेगाव खटाव चे लोकप्रिय आमदार आदरणीय महेशदादा शिंदेच्या रूपानं संदीप भाऊंना गेले कित्येक वर्ष सतत सातत्यानं पाठबळ मिळत आहे. आणि त्याचाच प्रतीक म्हणून संदीप भाऊ कायमस्वरूपी सर्वसामान्य जनतेमध्ये काम करत असताना चळवळीतून तयार झालेला कार्यकर्ता. आमचे कवी मित्र प्रदीपराव कांबळे सांगताना त्यांनी बऱ्याच वेळा संदीप भाऊंनी कुठल्या परिस्थितीमध्ये
आपलं सगळं पुनरागमन करत असताना जनतेची सेवा आजपर्यंत कशा पद्धतीने करले आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या वतीनं मी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आज हा कार्यक्रम आपण एक चांगल्या पद्धतीनं साजरा करत असताना वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा संदीप भाऊ घेत असतात आणि आमच्या सातारकरांच्या सर्वसामान्य जनतेला याचा चांगल्या पद्धतीनं लाभ घेता येतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आणि खास करून आज प्रियाताईंची निवड झाल्यानंतर पहिल्याच या फेस्टिवल करता म्हणजे त्या येऊन गेल्या असतील परंतु अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच त्या या फेस्टिवलला या कार्यक्रमाला त्यांनी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल मी या संस्थेचा सल्लागार म्हणून संस्थेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून पुन्हा एकदा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या वतीनं आदरणीय प्रियाताई आणि अरुणाताई बर्गेंचा मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. या कार्यक्रमाला आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये राहता आलं, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे मित्र अमोल भाऊ सनस हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनाही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि संदीप भाऊ, अण्णा वायदंडे, प्रदीपराव तुमच्या बरोबर रावखंडे साहेब असतील, सावंत साहेब असतील, आमचे बाबर साहेब असतील, तुमचे सर्व सहकारी यांना मनापासून धन्यवाद देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दिवंगत किशोरभाऊ तपासे यांच्या स्मरणार्थ जय भीम सांस्कृतिक व सामाजिक विचार मंच सातारा आयोजित या मंचावरून मी बोलताना संतोष पाटील तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, ज्या दिवशी मला फोन आला की तुम्हाला या पुरस्कारासाठी निवडण्यात आलंय, खरोखर मन भरून आलं. संदीप भाऊ, नटराज दादा नेहमीच माझ्या कार्याची चौकशी करत असतात. प्रदीप सर मला नेहमीच भेटल्यानंतर विचारत असतात काय चाललंय, पण आज मला मात्र त्या दिवशी फोन आल्यानंतर सहज आढावा घेण्यात मला पूर्ण माझी कारकीर्द आठवली. आपण काम करत असतो पण ती शाबासकीची थाप मात्र खूप काही देऊन जाते. त्या दिवशी मला का कोणास ठाऊक पण असं वाटलं की आपण खरंच तसं वागतोय का, आपण खरंच तसं काम करतोय का. तर मला प्रदीप सरांनी फोनवरून सांगितलं की खरंच संतोष तू तसं काम करतोयस म्हणून तुझी निवड झाली आहे. आणि मला जबाबदारीची जाणीव झाली. संदीप भाऊ शिंदे, मी मनापासून आभार मानतो. तुम्ही सगळ्या मान्यवरांनी माझं नाव या पुरस्कारासाठी त्या कुवतीचं समजलं, माझं कार्य त्या कुवतीचं समजलं. खरं तर सिनेमातून काम करताना, सिरियल मधून काम करताना मी थोडंसं रंगभूमीकडे वळलो नव्हतो, पण या 5 वर्षात मी आवर्जून यावर्षी रंगभूमीकडे वळलो. मी एक नाटक लिहिलं, ते दिग्दर्शित केलं आणि ते राज्यनाट्य स्पर्धेत सादर केलं. राज्यनाट्य स्पर्धेत प्राथमिक फेरीत त्या नाटकाला 8 पुरस्कार मिळाले. एवढे पुरस्कार घेताना माझ्याबरोबर काम करणारे सगळे माझे बांधव हे अतिशय सामान्य कुटुंबातले होते, माझ्या घराच्या आसपासचे होते, हे मी अभिमानाने सांगतो. आणि माझ्या यशात माझ्या सगळ्या मित्रांचा, तसंच माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या सहकाऱ्यांचा फार मोलाचा वाटा आहे. मला एकाच वर्षात 2 रौप्य पदकं मिळाली. ही कौतुकाची थाप ज्यांनी माझ्या पाठीवर दिली त्यांना मी हेच सांगितलं, यात माझं काहीही नाही. माझ्या पाठीशी उभं राहणारे माझे मित्र असतील, रंगकर्मी असतील, माझं कुटुंब असेल, या सगळ्यांचा हातभार या 2 रौप्य पदकांच्या पाठीमागं असेल, 8 पुरस्कारांच्या पाठीमागं असेल. आज या मंचावरून मला बोलताना जाणीव होती की एवढ्या महामानवांची चित्र लागली आहेत समोर, त्यांचे विचार आहेत. त्या विचार मंच आज सलग 19व्या वर्षी जर हा विचार मंच अशा वेगानं वाहत असेल तर या वेगानं वाहणाऱ्या विचार मंचावरती मला उभं राहायला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. आणि या भाग्यवान असण्याचा फायदा घेऊन मी सगळ्यांना ग्वाही देतो की उत्तरोत्तर तुमच्या शुभेच्छांचा असाच वापर करून ही शिदोरी समजून मी माझ्या उत्तर कारकिर्दीत तसंच काम करत राहीन. आणि आपल्याला विश्वास आहे त्या पद्धतीने मी काम करण्याचा प्रयत्न करेन. या विचार मंचाला माझ्याकडून शुभेच्छा देतो. जय भीम फेस्टिवल मधनं एक सांस्कृतिक परंपरा तयार झाली आहे. ही परंपरा आपल्या सातारची मोठी परंपरा तयार झालेली आहे आणि ही परंपरा अशी अखंड तेवत राहो. जसं दिवंगत किशोरभाऊ तपासेंचा वारसा आमच्या संदीप भाऊंनी उचलला, तसा संदीप भाऊंबरोबर विचारांचा वारसा
घ्यायला अनेक आमचे भीमसैनिक तयार होतील आणि हा विचारांचा प्रवाह असाच चालू ठेवण्यात सातारकर उदंड प्रतिसाद देतील असा मी संदीप भाऊंनाही शब्द देतो आणि या मंचालाही शब्द देतो आणि जाता जाता इतकंच म्हणतो, मेरे दिल में नहीं आपके दिल में सही, मेरे दिल में नहीं आपके दिल में सही, कहीं पर भी हो आग मगर जलनी चाहिए, सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, कोशिश यही है जमाने की सूरत बदलनी चाहिए। या समाजाचा चेहरा मोहरा बदलण्याचं सामर्थ्य ज्या कार्यकर्त्यांमध्ये येतं, अशा कार्यकर्त्यांना तयार करण्याची ही चळवळ काम करते। ही चळवळ अशीच अखंड चालत राहो, या चळवळीला 60 हत्तींचं बळ मिळो अशा शुभेच्छा देत मी आपली रजा घेतो। धन्यवाद। येण्यात आलेल्या जो पुरस्काराचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष मान्य शिंदे मॅडम, डॉक्टर शिंदे मॅडम, त्याचप्रमाणे त्यांच्या नंदच ना त्या डॉक्टर बर्गे मॅडम आणि ह्या ज्या कार्यक्रमाला ताकद देणारे माझे शिक्षण सभापती आमचे पाटकर तात्या, ज्याने हा कार्यक्रम घडवून आणला त्याचे मार्गदर्शक आमचे अण्णा वायदंडे, आणि हा जो कार्यक्रम पुढे ढकलला त्याचं काम आज अखेर 19 वर्ष काम करत ते आमचे चळवळीतले कार्यकर्ते आणि त्या संस्थेचे अध्यक्ष माननीय संदीप शिंदे, व्यासपीठावर आमचे बाबासाहेब आहेत, रावखंडी साहेब आहेत, गेले 15 ते 20 वर्ष सामाजिक काम करतोय। सामाजिक काम करताना समाजामध्ये जे काही मुलं असतील, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, गरिबाच्या झोपडीपर्यंत जाऊन आम्ही काम करतोय। कोरोनाच्या काळामध्ये झोपडपट्टी लोक असतील, रस्त्यावरचे भिकार म्हणजे फिरणारे फिरस्ते असतील, कराडामध्ये महापूर आला, ट्रक्स ड्रायव्हर्सला अनेक ह्या समस्या होत्या, आम्ही मदत केलेली आहे। या ठिकाणी एक माझ्या गुरुचा, माझे गुरु किशोर तपासे, आज मला आनंद होतोय की ज्यांनी मला बोटाला धरून शिकवलं, चालायला शिकवलं, त्यांच्या नावानं म्हणजे तसं मला खंत पण वाटते की ते आज प्रेझेंट म्हणजे उपस्थित नाही, त्यांचे दिवंगत आहे। आज या ठिकाणी भाऊ चानोचा मला एक असा चांगला पुरस्कार तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मिळतोय, मी समाधानी आहे। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि मला 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। जय भीम। माझा नमस्कार। आज जय भीम फेस्टिवलच्या निमित्तानं आपण सर्वजण जमलो आहोत। खरंच आंबेडकरांचे विचार काय असतील, शाहू फुलेंचे विचार काय असतील, या छत्रपतींच्या भूमीत या विचाराने प्रेरित झालेली माणसं इतका वेळ इतक्या संयमाने बसू शकतात, हेच या विचाराचं खरं अगदी उदाहरण माझ्या समोर आहे। आज या कार्यक्रमाला उपस्थित माझी छोटी बहिणी डॉक्टर प्रियाताई शिंदे, जी जिल्हा परिषद अध्यक्ष आहे, माझे छोटे भाऊ संदीप भाऊ शिंदे, आपले सुनील तात्या काटकर, अण्णा वायदंडे, काही नावं विसरणार आहेत आणि सर्वच मान्यवर, रेश्मा वहिनींचं नाव विसरलंय, घरी गेल्यावर चहा मिळणार नाही विसरले तर। आज आपल्या महात्मा ज्योतिबा फुल्यांची 199वी जयंती आहे आणि आंबेडकर की जे भारतीय संविधानाचे जनक आहेत, मी जास्ती काय त्यांच्याविषयी सांगणार आहे। एवढा महान नायक होऊन गेला की ज्यानं घरतेच गेलेला समाज बाहेर काढायचं काम केलंय। जेवढं सांगावं त्या समुद्राविषयी कमी आहे। माझ्यासारखा पामर हे काय सांगणार आहे? तर या आंबेडकर, शाहू फुले सगळ्यांच्या चरणी मी एकच प्रार्थना करते की तुमच्या नजरेतला समाज तयार व्हावा आणि तो होतोय हे दिसतंय। आज जे सत्कार मूर्ती आहेत त्यांचंही मी अभिनंदन करते। भाऊ, तुम्ही हा रथ आणि हा गाडा काय म्हणतात, अगदी जसा अर्जुनानं जे धनुष्य पेललं होतं, जसं मारुतीने पर्वत आणला होता, तसं हे तुम्ही पेलताय, अगदी कौतुकाची गोष्ट आहे। आणि हे तुम्ही पेलावं आणि युगानुयुग तुमच्या मागे हे चालत राहावं एवढीच परमेश्वरच्या प्रार्थना करते आणि थांबते। धन्यवाद। धन्यवाद। आज जय भीम फेस्टिवल निमित्त उपस्थित सर्व माता भगिनी आणि मंचकावर उपस्थित संदीप दादा शिंदे, आमचे माजी शिक्षण सभापती आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, आणि या कार्यक्रमाचे आधारस्तंभ सुनील तात्या, आमच्या माजी जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती संदीप शिंदेंच्या, रेश्माताई शिंदे आणि
आता ज्यांचं मार्गदर्शन झालं ते कांबळे दादा आणि आजचे सर्व सत्कार होते आमचे डॉक्टर ओंकार पाटील, संतोषदादा पाटील आणि आताच ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते अप्पासाहेब गायकवाड. आपल्या सर्वांना आपल्या आजपर्यंत केलेल्या कार्यासाठी अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. गेले 19 वर्ष हा महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार आणि त्यांचे आचार हे समाजामध्ये त्याच ताकदीनं पुढे जावेत आणि यासाठी सर्वांना एक प्रेरणेचा स्रोत अखंडपणे 19 वर्ष आपण देत आहात. संदीपभाऊ शिंदे आणि दिवंगत किशोरभाऊ तपासे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला हा कार्यक्रम अत्यंत ताकदीनं एका तपाहून जास्त काळ आपण हा पुढे चालवत आहात. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आज आपली खरी जबाबदारी आहे की फुले शाहू आंबेडकर यांचे विचार आचार आपण स्वतः अंगी बाणायचे आहेत आणि ते समाजातील जे वंचित घटक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे. ज्या काळामध्ये अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये स्वतःच्या जीवनाचा चंदनाप्रमाणे झिजून अत्यंत संघर्षातून या समाजाला समानतेचा न्याय देण्याचा प्रयत्न हा महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी केला. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, माता रमाई, शिवछत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांचे समोर मी नतमस्तक होते आणि या सर्वांच्या चरित्राहून प्रेरणा घेऊन आज जे या सातारा जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची मला संधी मिळालेली आहे ही एक काम करण्याची जबाबदारी आणि या सर्व महामानवांच्या चरित्राचं आचरण करण्याचा मी प्रयत्न करेन आणि सर्व घटकांना समवेत घेऊन सातारा जिल्ह्यामध्ये एक उल्लेखनीय कार्य या महाराष्ट्राला दिसेल असं मी या भीम फेस्टिवलच्या निमित्ताने इथे संकल्प करते. माझे गुरु, माझ्या पतींचे गुरु अदृश्य काळ सिद्धेश्वर महाराज यांचा जो विचार आहे विषमुक्त किचन आणि आपले जे पंचमहाभूत आहेत जी आता मलिन होत चाललेली आहेत त्यांचा महाभूतांचं जी विशुद्ध तत्वामध्ये आपण संगोपन करणं गरजेचं आहे. तर ह्या पर्यावरणाचा विचार करून आणि आज आपल्या समोर जर कोणतं सगळ्यात मोठं आरोग्याचं एक चॅलेंज असेल तर ते आहे डायबिटीस, कर्करोग आणि ह्यापासून जर आपल्याला 2 हात करायचे असतील तर आपल्याला विषमुक्त किचन, लाकडी घाण्याचं तेल असेल आणि या अधिवेशनामध्ये आपण जर आमदार महेश दादांची लक्षवेधी ऐकली असेल तर आपल्या आहारामध्ये जे कृत्रिम खाद्यपदार्थ वापरले जात आहेत आणि त्याचा जो दुष्परिणाम होतोय त्याचं संशोधन झालेलं आहे आणि जो 9,000 टन इतका कृत्रिम खाद्यपदार्थासाठी आहारात चीनमधून हा रंग आयात केला जातोय आणि अत्यंत घातक असं आपण जे स्टिंग सारखं पेय आहे, माझा आहे, ह्याच्यामध्ये रंग वापरला जातोय. आपण कुठेही हॉटेलिंगला जात असाल तर तिथं आपण चिकन मसाला घ्या, पनीर मसाला घ्या, हात धुतल्यानंतर आपला रंग, हाताला जो रंग लागतोय लाल, तर हे सगळे कृत्रिम खाद्यपदार्थ आहेत आणि आत्ताच झालेल्या संशोधनानुसार जेव्हा ते काही काळ जिभेवर रेंगाळत आहेत त्याचं ॲब्सॉर्प्शन आपल्या लाळेमधून हे डायरेक्ट आपल्या हृदयाला जी रक्तवाहिनी
करोनरी आर्टरी, तिच्या इथे हा शरीरातले सर्व मेटल आयन एकत्र येऊन प्लाक तयार होतोय आणि हार्ट अटॅकचं सगळ्यात मोठं कारण हे कृत्रिम रंग आहेत जे खाद्यपदार्थामध्ये अतोनात वापरले जात आहेत. तर आपण सर्व माता भगिनी इथे आहात, सर्व पालक इथे आहेत, तर आपल्या मुलांचं, तरुणांचं पुढचं आरोग्य जर राखायचं असेल तर आपण आज या निमित्ताने संकल्प करूया. महाराज साहेबांचे आगमन होत आहे आणि या कार्यक्रमामध्ये आम्हाला बोलवलात आणि मान सन्मान केलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आपल्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी माननीय नामदार, सर्वप्रथम जय भीम फेस्टिवलचे अध्यक्ष माननीय श्री संदीप भाऊ शिंदे यांच्या शुभ हस्ते मानाचा सन्मान या ठिकाणी जय भीम फेस्टिवलच्या वतीने होते. जय भीम फेस्टिवल गेली 18 वर्ष या सातारा भूमीतील सर्व दीनदलितांसाठी काम करणारी एकमेव संस्था जी महात्मा ज्योतिबा शिंदे यांचा सन्मान शाल स्मृती चिन्ह देऊन पुन्हा एकदा आपण करावा. आणि तमाम सातारकरांच्या वतीने मी विनंती करतो की आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून प्रियताईंचा हा सन्मान करायचा आहे की ज्या आपल्या साताराचं भूषण आहात. आणि म्हणून सर्वप्रथम सर्व माझ्या बंधू भगिनींना जय भीम माझ्या वतीनं. आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची पूर्वसंध्या आहे. उद्या देशभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्वच स्तरातील, सर्व जाती धर्मातील लोक उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरी करणार ही वस्तुस्थिती हा आपला इतिहास आहे जो आपण दरवर्षी बघत आलोय. आणि या पूर्वसंध्येला जय भीम फेस्टिवल 19वे जय भीम फेस्टिवल आज आपल्या इथं सुरू झालाय. कैलासवासी किशोर भाऊ तपासे यांच्या संकल्पनेतून हा फेस्टिवल साताऱ्यामध्ये सुरू झाला. अण्णा वायदंडे असतील, संदीप शिंदे असतील, आमचे किंवा आपले सगळ्यांचे लाडके रावखंडे असतील, हे सर्व या फेस्टिवलमध्ये आणि सगळेच बाकीची सगळे आमचे कांबळे सर आहेत, सगळेच या फेस्टिवलमध्ये आपापला सहभाग वेगवेगळ्या पद्धतीनं नोंदवत असतात. आज आता आपल्या नवनिर्वाचित जिल्हा परिषदच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे इथं उपस्थित आहे. त्यांचा पण सत्कार इथं झाला आहे. डॉक्टर अरुणाताई बर्गे इथं उपस्थित आहेत. मान्य सुनील काटकर इथं उपस्थित आहेत आणि बाकी सर्व माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर, त्यांच्या संविधानावर आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारे आपण सर्व माझे सातारकर बंधू भगिनी पण आपण उपस्थित आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं मी सर्वप्रथम तर परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो. या ठिकाणी या फेस्टिवलनं एक वेगळी ओळख साताऱ्यामध्ये निर्माण केली आहे ही वस्तुस्थिती. कारण या जय भीम फेस्टिवलचं नियोजन किंवा या फेस्टिवलच्या मध्ये काम करणारे कोण आहेत यांच्याकडं लोक बघतात ही वस्तुस्थिती आपण सगळेजण बघतोय. कैलासवासी किशोर भाऊ असू देत किंवा आता अण्णा वायदंडे असू देत, हे अनेक वर्ष चळवळीमध्ये काम केलेली ही नेतृत्व आज साताऱ्यात आहेत. अनेक वर्ष ज्यांनी आपल्या आयुष्याचं प्रत्येक क्षण आणि क्षण चळवळीसाठी, आठवले साहेबांसाठी किंवा मला वाटतं अण्णा ज्यावेळेला होते त्यावेळेला दलित पॅंथर होतं, बरोबर आहे ना, त्यावेळेला या सगळ्या याच्यामध्ये यांनी त्या काळात काम केलेलं आहे. ज्यावेळेला खऱ्या अर्थानं संघर्ष हा रस्त्यावर उतरून करायला लागत होता आणि प्रस्थापित जो समाज होता त्यांच्या विरोधात लढायला लागत होतं, त्यावेळेला या सगळ्यांनी संघर्ष केलेला आहे. त्यामुळे एवढा
अनुभव एवढा संघर्ष केलेली माणसं नेते मंडळी आज आपल्यामध्ये सातारमध्ये आहेत, ह्याचा अभिमान तुम्हाला सगळ्यांना असला पाहिजे आहे वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपण सगळेजण आज अण्णांच्या कुणाचाही एवढा कॉन्टॅक्ट एकनाथ एवढा नाही एवढं मी सांगू शकतो. आणि प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे. उगाच अण्णा निवडणूक आली म्हणून काम करतो आणि निवडणूक आली की सापडत नाही असा कार्यकर्ता तो नाही. एकनाथ हा मी बघितले आणि मी अनुभव घेणार आणि एकदा शब्द दिला की शब्दाला जागणारा शब्द टिकवणारा एक तरुण कार्यकर्ता आज आपल्या या RPIच्या आणि सगळ्या याच्यामध्ये आहे. ह्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना असलाच पाहिजे. असे सगळे तिथं कार्यकर्ते पदाधिकारी बसले. अण्णांनी मला इथं बोलवलं आणि अण्णा म्हटले थोडा वेळ का होईना येऊन जावा. ताईंनी पण शुभेच्छा दिल्या आहेत. मला वाटतं सगळ्यांचे डॉक्टर साहेब वगैरे आमच्या समोर आहेत. सगळ्यांचे सत्कार सुद्धा झालेत. त्यामुळं सगळ्यांच्या म्हणजे सत्काराला पण मी शुभेच्छा देतो. आणि आज सगळ्यांना देशवासीय म्हणून भारतीय म्हणून तुम्हाला मला प्रियाताईंना अरुणाताईंना किंवा अण्णा असतील संदीप भाऊ असतील या देशाचं नागरिक म्हणून जे आज आपल्याला हक्क जे आज आपल्याला कर्तव्य आणि जे आज आपल्याला अधिकार दिले जे आज नागरिक म्हणून कोण कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा आहे ह्याच्यापेक्षा भारतीय म्हणून एक आणण्याचं काम या संविधानानं केलं. आणि जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना एवढा विरोध असून एवढा संघर्ष करायला लागून सुद्धा या देशासाठी तयार केलं लिहिलं देशाला अर्पण केलं ही तुम्ही आम्ही कधी विसरून चालणार नाही. कारण याच्यामुळं आज भारताची अखंडता आणि भारतीय म्हणून तुमची माझी नागरिक म्हणून या देशाचा नागरिक म्हणून एकी ही या संविधानामुळं आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळंच आहे. ही वस्तुस्थिती कुणीही या देशामध्ये बदलू शकत नाही. आणि म्हणून मी परत एकदा आजच्या या जय भीम फेस्टिवलच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस परत एकदा अभिवादन करतो. उद्याचा दिवस हा आगळा वेगळा असणार. उद्याचा दिवस हा हे श्रद्धेचा जल्लोषाचा असणार हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे उद्याच्या पण शुभेच्छा मी आजच आपल्याला देतो. आणि मला इथं बोलवलं माझा सत्कार केला त्याबद्दल सर्वच पदाधिकारी आणि सगळ्यात मेन म्हणजे अण्णा वायदंड्यांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीच्या माध्यमातून या ठिकाणी जय भीम फेस्टिवलची निर्मिती आमचे दिवंगत नेते किशोर भाऊ कपाशेंच्या माध्यमातून सुरू झाली. आणि आज 19वे वर्ष आमच्या या कार्यक्रमाला होत आहे. आज ही कल्पना भाऊनं संकल्पनात आणली आणि 19 वर्षापूर्वी ही फार कल्पना मनात आणली आणि हा जय भीम फेस्टिवलचा कार्यक्रम आम्ही एक 5-6 जण संदीप भाऊ वगैरे आम्ही त्या काळात होतो. आणि भाऊ म्हणले आपण जय भीम फेस्टिवलची सुरुवात करूया. आणि मग ती सुरुवात आम्ही पोलीस करमणूक केंद्रामध्ये त्या प्रथम कार्यक्रम हा आम्ही तिथं सुरू केला. आणि त्या कार्यक्रमाला आदरणीय नेते रामदासजी आठवले साहेब उद्घाटन करण्याकरता आले होते. आणि तिथून हा फेस्टिवल चांगल्या पद्धतीनं पुढं सुरू झाला. या शहराचे या सातारा नगरीचे सन्माननीय आपले सर्वांचेच लाडके नेते श्रीमंत उदयनराजे भोसले आणि त्यांच्याच बरोबर असणारे आमचे बाबा हे दोघं या जिल्ह्याचं आणि या सातारचं एक आमचं नाक आणि आमचं एक अभिमान आहे की छत्रपती घराण्यातली ही दोन्ही भावंड दलितांबरोबर चांगल्या पद्धतीनं सहकार्य करतात. आणि त्या माध्यमातून
उदयनराजे असतील, बाबा असतील आणि नंतर आमचे महेश दादा देखील आमच्या बरोबर जॉईन झाले. आज शिंदे फॅमिलीचं एक आम्हाला कौतुक करूशी वाटतं की शिंदे साहेब देखील राजकारणात आमदार म्हणून त्या कोरेगाव खटाव तालुक्याचे नेते आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या बहिणी बी संदीप भाऊनी मगाशी सांगितलं की त्यांनी कशा काळात कोविडच्या काळामध्ये काय काय परिस्थिती निर्माण असताना देखील ह्या कुटुंबानं समाजासाठी आपलं फार मोठं योगदान दिलेलं आहे. आणि आता नवीनच आमच्या बाबांच्या माध्यमातून आणि शिंदे साहेबांच्या वगैरे माध्यमातून आमच्या ताईंचं अध्यक्षपद या जिल्हा परिषदेला लाभलेलं आहे. खऱ्या अर्थानं या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी जर बाबा संघट असतील आणि आता बाबांच्या विचारातून आमच्या प्रियाताई असतील तर नक्कीच गोरगरिबांचा विचार करून चांगल्या पद्धतीच्या योजना वगैरे राबवल्या जातील. मित्रांनो, आज मला थोडंसं हे झालं की ज्या बाबांच्या बरोबर मी आज सकाळी गेलो, बाबांच्या वडिलाबरोबर मी भाऊसाहेब महाराजांच्या बरोबर किशोर भाऊनींनी आम्ही लहानपणापासून काम केलं. बाबाच्या घराची आमचं फार जगळीचं नातं आहे. कारण कधी काम असेल काय असेल, जरी आम्हाला काय विचारायचं असेल तरी आम्ही रात्री भाऊसाहेब महाराजांच्याकडे गेलो तरी त्या ऑफिसमध्ये बसलो की भाऊसाहेब महाराज आम्हाला 4 गोष्टी समजून सांगायचे. त्यांनी कधीच असं मतभेद निर्माण केला नव्हता आणि त्या कुटुंबावर पहिल्यापासूनच आमचं प्रेम आहे. तसेच आपले उदयनराजे बी आहेत की त्यांनी आम्हाला कधीच डावललं नाही. काय असेल ते हक्कानं सांगणं करणं हे आजपर्यंत चालत आलेलं आहे. आणि ह्या जय भीम फेस्टिवलला या सर्वांचा आशीर्वाद आम्हाला लाभल्यामुळं संदीप भाऊ शिंदे आमचा ज्या वेळेला उभा राहिला त्यावेळेला बाबांनी उदयनराजेंनी सहकार्य करून जिल्हा परिषदला ते सदस्य झाले. त्यांच्या कामाची वाटचाल होत होत ते परत दुसऱ्यांदा देखील त्यांच्या मंडळी सदस्य झाल्या. तर आज सकाळी मी बाबांच्याकडे गेलो, एक तर अचानक तातडीनं गेलो. मला देखील ती योग्य वाटत नव्हतं की आज राज्याचा मिनिस्टर आहे, कॅबिनेट मिनिस्टर आहेत की त्यांना जराही वेळ नसताना बाबांनी 2 मिनिटं मी विनंती केली आणि बाबा ज्या कार्यक्रमाला आले. मला आज सर्वात मोठा अभिमान आहे बाबांच्याबद्दल. मित्रांनो, आज या कार्यक्रमाला सगळे आले. माझे कार्यकर्ते, आमचे जय भीम फेस्टिवल प्रेम करणारे सर्व बंधू, या व्यासपीठावर आमचे सुनील तात्या आहेत, बर्गेताई आहेत, सर्वच मान्यवर आहे. या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय भीम, जय लहूजी, जय महात्मा. सातारा शहरामध्ये जय भीम फेस्टिवल मोठ्या उत्साहात दरवर्षीप्रमाणे आज संपन्न होतोय. आणि या जय भीम फेस्टिवलला आलेल्या सगळ्यांचं या ठिकाणी सर्व आमचे गोरोपासक गोरोपासिका आणि खास करून ज्यांनी आम्हाला जय भीम फेस्टिवल मध्ये बोलवलं, या कार्यक्रमाचे आयोजक आमचे बंधू सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके आणि आजचं आमचे 2रं वर्ष आहे. मागच्या वर्षी 12 तारखेला मी होतो, पण दादानी मागच्याच वर्षी सांगितलं की पुढच्या वर्षी 13 तारखेला यायचं आहे. म्हणून सन्माननीय संदीप दादा शिंदे यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. मी त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो दादा की पुन्हा एकदा आज सातारा मध्ये आम्हाला बोलवलं तुम्ही आणि पुन्हा एकदा आज व्यक्त होण्याचा मान मिळतोय. खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे आणि तुमच्या सगळ्या टीमचे, या जय भीम फेस्टिवलच्या सर्व आयोजकांचे, सर्व ज्यांनी या कार्यक्रमाला मेहनत घेतली, अशा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि गाण्याची सुरुवात करतो. सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन, सर्व महामातेंना त्रिवार अभिवादन. आम्हा गायकांचे गुरुवर्य महाकवी लोककवी वामनदादा खडक यांना नतमस्तक होऊ. म्हणून म्हणायचं का, जो इतिहास आहे आणि सातारा म्हणजे ऐतिहासिक भूमी आहे.
साताऱ्यालाही इतिहास लाभलेला आहे. म्हणून तो इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली ही परंपरा की महाराजांनी तुम्हा आम्हाला 18 पगड जातीला सोबत घेऊन हे स्वराज्य दिलं आणि त्याच स्वराज्याचा धागा बाबासाहेबांनी राज्यघटनेत तुम्हा आम्हाला दिला. म्हणून त्या दोन राजांना ही पहिली मानवंदना प्रताप सिंग दादा भोजन लिहितात. अरे मराठा मुलूक पुनीत झाला, हा मराठा मुलूक पुनीत झाला, शिवाजी राजा जन्मास आला. अरे स्वाभिमानाची जो तो भाषा, हा स्वाभिमानाची जो तो भाषा लागला हे बोलायला. तेव्हा शिवाजीचा भगवान लागला हे. या राजाने आम्हाला महाराष्ट्र दिला आणि दुसरे राजे आम्हा दलिताचं दुःखमया भीमान जाणलं, आम्हा दलिताचं दुःखमया भीमान जाणलं. बुंदाच्या छायेत साऱ्यांना आणलं. अरे निळा तो झेंडा मानाने जेव्हा, निळा तो झेंडा मानाने जेव्हा लागला हे डोलायला. मग काय झालं? तेव्हा एक एक माणूस, तेव्हा एक एक माणूस लागला खेळी. लागलेत ना जय भीम बोलायला? जरा आता जे जे जय भीम करताय त्यांचा हातवर मला दिसेल. इकडे सगळे जे उभे आहेत मागे आहेत, साताराचा आवाज बुलंद आहे आणि तसा तो नेहमीच बुलंद असतो. आणि तुमचा बुलंद जय भीम आवाज जरा कमी येतोय आज. अजून एकदा जय भीम हा जिवंत पाहिजे. जिवंत आहेत ना सगळे? एकदा जय भीम. हा बाबासाहेबांचा आवाज आहे आणि हा आवाज असाच जिवंत राहिला पाहिजे. तुमच्या आमच्या माध्यमातून एकमेकांपर्यंत बाबासाहेबांचे विचार आम्ही जिवंत पोहोचू, म्हणून हा जय भीम जिवंत पाहिजे. म्हणून प्रताप सिंग दादा बोलून लिहितात, अहो उदार पुण्यात शोभा धरतोय सोन्याचा नांगर, त्या उदार पुण्यात शोभा धरतोय सोन्याचा नांगर. सोन्याच्या पेनानं घटना लिहितो भीमराव सोन्याच्या पेनानं या पुणे जिल्ह्यामध्ये काय झालं, काय इतिहास की पूर्वी त्या काळामध्ये शहाजी राजांचा अपमान पुणे जिल्ह्यामध्ये करण्यात आला आणि त्या अपमानाचा बदला म्हणून महाजिजाऊने एक सोन्याचा नांगर उभा केला आणि त्या सोन्याच्या नांगरातून
छत्रपती शिवाजी महाराजांकडून पुणे किल्ला सोडलेला नांगरून काढला. हे शिवाजी या भारत देशामध्ये प्रत्येक जाती धर्माला समानतेचा अधिकार, म्हणून या घटनेची भूमिका आहे. जरा दोन्ही हातवरती आणि बाबासाहेबांना ही मानवंदना देऊया. काही क्षणात बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल सुरुवात होतीये, त्याआधीच तुमच्या टाळ्यांच्या कडकडाच्या गजरात ताला सुरुवात. ही मानवंदना बाबासाहेबांना कशी त्याचे लाख उपकार ग. आवाज हे बात त्याचे लाख त्याचे लाख त्याचे लाख त्याचे लाख त्याचे लाख उपकार ग माय. लाख लाख उपकार ग माय. त्याचे लाख उपकार ग माय. लाख लाख उपकार ग माय. त्याचे लाख उपकार ग माय. भीमनी आईचा पाय जय हिंद फेस्ट. आणि हे घोषणा आता माझ्यासोबत येऊयात. बोल विश्वरत्न बोल. आज बाबासाहेबांमुळे आम्ही सुखाचे दिवस तुमच्या आमच्या आले, म्हणून म्हणायचं का, अरे तू रायाला महाग होता. तुम्हाला डान्स करायचा ना. वा वा. आजचा हा दिवस आम्ही कधीच विसरू शकत नाही, म्हणून हे गाणं खास तुमच्यासाठी. अरे तू रायाला महाग होता, तू खायला महाग होता. पूर्वी आम्हाला मिळायचं नाही, पण आता भरभरून मिळतंय बाबासाहेबांमुळे. काय तू रायाला महाग होता, आज खायला महाग होता, पण आता मिळालं या तुला सार. मिळालं की नाही गुलामुळे? कसं मिळालं बघा. अरे ज्यानं सुखाचं खोललंय दार असा माझा भीमराव पाहिलं. सुखाचं खोललंय दार असा माझा भीमराव पाहिलं. ज्यानं सुखाचं खोललंय दार असा माझा भीमराव पाहिलं. तू खायला महाग होता, आज खायला महाग होता. खायला महाग होता, आज खायला महाग. मन काही भरलं फुलून भरलं. कार्यक्रम सर्वांनी मोबाईल ऑन करायचा आहे. सर्वांनी मोबाईल कृपया सर्वांनी मोबाईल आपले टॉर्च ऑन करायचे.
गेली 19 वर्षांची आपली पद्धत आहे. यानुसार आपण मोबाईलचे टॉर्च करून बाबासाहेबांना हे अभिवादन खुश करून तुम्हा सर्वांना मंत्रमुग्ध केलेलं होतं. आज कार्यक्रमाचे संयोजक नर्म आणि तरुणांचे मशिया संदीपभाऊ शिंदे आणि अण्णा वायदंडे आणि सर्व टीमला सयाजीराव सावंत या सगळ्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते बाबासाहेबांचा जन्मोत्सव हा साजरा करायचा आहे. आणि तुम्हा सर्वांना मी एकच सांगेल की अजय असा प्रश्न विचारला होता मला की राम आणि कृष्ण हे देवच होऊन गेले दोन, तर तुझा बाबासाहेब लागून गेला तरी कोण. ही 19 वर्ष मी कविता म्हणतो. ती कविता अशी आहे, राजनीती आणि नातीगोती यांची महती सांगणारी गीता जन्माला आली ती ही माती. राष्ट्रसंत महंतांची तेजस्विता आणि पंडित चेहरांची तपश्चर्या घेऊन इथलं साहित्य सुगंधित झालं असं म्हणतात. पण वास्तविकता अशी असते ज्याच्यापासून मोती बनतात त्याला शिंपलं म्हणतात. जो संस्कार देऊन जातो त्याचे आदर्श ठरतात. आणि इथल्या माणसांचं नव्हे, इथल्या राज्यकर्त्यांचं नव्हे, तर जगातल्या गुलामगिरीचा उद्धार होतो त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. पहाटी झाली बाबासाहेब जयंती आली, पहाटी झाली बाबा म्हणाली भीम जयंती आली. चांदाची चांदणी येऊन खाली, चांदाची चांदणी येऊन खाली. सर्वांना विनंती आहे आणि अजय देहाड्यांना मी विनंती करतो, अजून 2-4 गाणी झाली पाहिजेत ना. बघा तर आता तर सुरुवात झाली. अरे बेस्ट बेस्ट. सर्वांनी बसून घ्या, सर्वांनी बसून घ्या. Let's go.
राजा राणीचा आहे. पण आता जयंती आहे आपल्यासाठी, दिवाळी दसरा काय आहे? 14 एप्रिल आहे की नाही? मला दिवाळी गोड नाही, मला होळीची ओढ नाही, आहे की नाही? मला दिवाळी गोड नाही, मला होळीची ओढ नाही. कारण का? माझ्या भीमाच्या जयंतीला, माझ्या भीमाच्या जयंतीला साऱ्या जगात माझ्या भीमाच्या जयंतीला साऱ्या जगात माझ्या भीमाच्या जयंतीला साऱ्या जगात मला होळीची ओढ नाही, मला दिवाळी ओढ नाही, मला होळीची ओढ नाही. माझ्या भीमाच्या जयंतीला, माझ्या भीमाच्या जयंतीला या ठिकाणी पोलीस प्रशासन आहे निशाणी, मानवंदनेला येते भीमरा काळजावर कोरलेला, काळजावर कोरलेला, काळजावर कोरले नाव तुमच्या, नाव तुमच्या, नाव तुमच्या भीमा कोरेला. काळजावर कोरले नाव तुमच्या भीमा कोरेला, काळजावर कोरले नाव तुमच्या भीमा कोरेला. भीमाची ही कहाणी कोरेलाची आहे निशाणी, माझ्या मननाची भीमरा. काळजावर कोरले, काळजावर कोरले नाव तुमच्या, नाव तुमच्या, नाव तुमच्या अरे भीमा कोरेला. काळजावर कोरले नाव तुमच्या भीमा कोरेला, काळजावर कोरले नाव तुमच्या भीमा कोरेला. यांचा सन्मान शाल सन्मान चिन्ह आणि पुस्तक देऊन माऊन जास्त होते. आपण एकदा जोरदार टाळ्या अजय न्याडे यांच्या संपूर्ण टीमला आपण जोरदार टाळ्या वाजवून करूया. साठी ज्या ज्या सर्वांनी मदत केली आणि सहकार्य केलं यामध्ये सर्वप्रथम पोलीस प्रशासनाचे सदस्य, सर्वप्रथम पोलीस दला माणूस तुम्ही जाणून घ्यावं खरा. एकदा जोरदार टाळ्या वाजवून पोलीस दलासाठी एकदा अभिनंदन करून या जयभीम फेस्टिवलसाठी सहकार्य करणाऱ्या पोलीस दलाचा रेश्माताईंच्या हस्ते सन्मान होतोय. धन्यवाद. अधिक चव्हाण यांच्या वतीने माननीय संदीप भाऊ